अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख सुद्धा आता शरद पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि शरद पवार आज विदर्भातल्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती घेत आहेत। सलील देशमुख सुद्धा आज निसर्ग मंगल कार्यालयात पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत। तुम्ही शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचलेला आहात, काय नेमकं विषय? आज आमच्या विदर्भातील या ठिकाणी 11ही जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जे जे विधानसभेला इच्छुक आहेत हे त्या ठिकाणी आज इकडे मुलाखतीसाठी आले। बरेच लोक असे पण आहे जे त्या ठिकाणी मुलाखतीसाठी नाही आले, पण इतर ठिकाणी आपल्या मित्रांसोबत, सहकाऱ्यांसोबत एकमेकांचं मनोबल वाढवण्यासाठी आले आणि तशा पद्धतीची चांगली परिस्थिती विदर्भामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चित रूपाने आपल्याला दिसते। तुम्ही स्वतः कुठल्या मतदारसंघासाठी मुलाखत देण्यासाठी आलेला आहात? या ठिकाणी मी पक्षाचा कार्यकर्ता अनेक वर्षापासून आहे। पक्ष जे मला आदेश देईल त्या ठिकाणी पक्षाचा आदेश त्या ठिकाणी कायम ठेवून पक्षाचं निश्चित रूपाने काम करणार। मग आज काय तुमची मुलाखत पार पडणार आहे किंवा तुम्ही स्वतः इच्छुक आहात हे सातत्याने समोर आलेला आहात? तुम्ही कुठल्या मतदारसंघातनं उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहात? माझ्याबद्दल बोललं गेलं तर मी इच्छुक आहे की नाही हे मीडियाच जास्ती ठरवते। कधी कधी मलाही विचारून घेतलं पाहिजे की तुम्ही कुठून इच्छुक आहे की नाही। तुम्ही काटोल मतदारसंघातनं इच्छुक आहात असं? मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणचं आहेच। अनेक वर्षापासून मी पक्षाचं पदाधिकारी म्हणून काम करतोच आहे। विदर्भामधील तालुक्यामध्ये आपल्या सहकाऱ्यांचं त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करायचं काम, पक्ष संघटनेचं काम अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आम्ही करूनच राहिलो। मी पुन्हा सांगतो, जे पक्ष मला आदेश देईल माझ्याबद्दल मी त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करील। आज आमचे बरेचसे लोक असे पण आहे की ज्यांनी उमेदवारी नाही मागितली तरी ते आलेत त्या ठिकाणी। पक्ष जो आदेश देईल ते बरोबर आहे, मात्र पण तुम्ही स्वतः नेमके कुठून इच्छुक आहात? म्हणजे तुम्हाला उमेदवारी या मतदारसंघात असं काही नेमकं ठरलं? मी आपल्याला सांगितलं, मी जिल्हा परिषद सदस्य आज काटोल तालुक्यातून आहे। त्या ठिकाणी कोरोना काळापासनं तर आतापर्यंत लोकांची सेवा करायचं काम, मोठा विकास काम खेचून आणण्याचं काम व त्या ठिकाणी जनसंपर्क सातत्याने ठेवायचं काम त्या ठिकाणी मी केलं आहे आणि जिथून जशी जबाबदारी मला भेटते तसं काम करायचं माझा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। जेव्हा मी पक्षाचा युवक म्हणून पदाधिकारी होतो तेव्हा त्या ठिकाणी विदर्भ पिंजून काढला, तालुक्यामध्ये गेलो। आज मी जिल्हा परिषदच्या हैसियतमध्ये जे काम करता येईल ते काम मी करून राहिलो। येणाऱ्या दिवसामध्ये जे पक्ष ठरेल तसं मी करेल। आता विदर्भातली नेमकी काय परिस्थिती आहे? विदर्भातली जी काही गर्दी पाहायला मिळते, मोठी इच्छुकांची गर्दी या ठिकाणी शरद पवारांना भेटीसाठी आलेली आहे, काय नेमकी तिकडे? विदर्भामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, या देशामध्ये शरद पवार साहेबांची लाट आहे, ही वस्तुस्थिती आहे। आपण पाहाल की अवघ्या काही दिवसाच्या कार्यकाळामध्ये जेव्हा आम्ही वर्धेची लोकसभा लढवली, आमचे गोपालदादा इकडे आहे, आपण पाहाल काही दिवसा पहिले आम्हाला चिन्ह भेटला। आम्हाला सर्वेची टीम सांगायचे, आम्हाला मीडिया सांगायची की त्या ठिकाणी तुमची चिन्ह नवीन आहे, तुमचं वातावरण जरी चांगलं असेल, उमेदवार जरी चांगला असेल, तुमचं चिन्ह नवीन आहे, तुम्ही निवडून येणार नाही। 5ही एक्झिट पोलने आम्हाला उलटं निकाल दिला। आज विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी 100% तुतारीची हवा आहे, 100% शरद पवार साहेबांचा वादळ त्या ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून पडतो। या ठिकाणी 10 पैकी 9 तर आमचे अधिकृत होते, सातारा तुम्हाला आमचीच होती ना, ते तुम्ही कशा पद्धतीने खेचून घेतली पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे। या ठिकाणी 10 पैकी 9 आमच्याच हक्काच्या सीटा होत्या। येणाऱ्या दिवसामध्ये जितक्या कुठल्या सीटा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभे करेल त्याच्यातले 90%हून जास्ती स्ट्राईक रेट हा शरद पवार साहेबांच्या तुतारीचा असणार आहे। धन्यवाद। तर सलील देशमुख या ठिकाणी आले आहेत आणि ते स्वतः सुद्धा काटोल विधानसभा मतदारसंघात इच्छुक आहे आणि शरद पवारांची भेट घेऊन जी पक्ष जबाबदारी देईल ती स्वीकारणार असं सलील देशमुख यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।